चला विद्यार्थ्यांनो, नमस्कार. हे बघा, आपण लिशा ऑनलाईन फ्री अकॅडमी याच्यामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. हे बघा, आपल्या शिष्यवृत्तीची परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे आपण काही व्हिडिओ टाकून, काही लाईव्ह क्लास घेऊन आपण विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त गुणवत्ता कशी त्यांच्यामध्ये निर्माण होणार याचा प्रयत्न करणार आहोत. आणि क्रम ओळखणे हा आपण आता शिष्यवृत्तीचा बुद्धिमत्तेचा आपण टॉपिक घेणार आहोत. क्रम ओळखणे, लक्ष द्या, क्रम ओळखणे. लक्ष द्या, त्याच्यामध्ये आपण संख्या मालिका सर्वात पहिले कोणता घेणार आहे? संख्या मालिका. संख्या मालिका. संख्या मालिकामध्ये आपण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट स्वाध्यायावर येणार आहोत. जे स्वाध्यायामध्ये प्रश्न आहे आपले स्वाध्याय 4.1 आपण ह्या प्रश्नाकडे जाणार आहोत आणि ह्या प्रश्नांचा आपण जास्तीत जास्त सराव करून घेणार आहोत, जेणेकरून आणि आपण हा जो टॉपिक आहे हा घेण्यामागचा उद्देश काय की परीक्षा जवळ आली तेव्हाच आपण हा टॉपिक का करतोय, कारण असे टॉपिक आपण वेळेवरच घेतले तर ते जास्त चांगल्या प्रकारे आपण ते लॉजिक लावू शकतो किंवा त्याचा आपण अभ्यास सराव करू शकतो. ठीक आहे, एक मिनिट. चला डायरेक्ट स्वाध्यायावर येऊ आपण. स्वाध्याय आपला पहिला आहे. पहिला प्रश्न आहे आपला, पहिला प्रश्न आहे 36, 38, 30, 22. 36, 38, 30 and 22. पहिला प्रश्न 36 नाही 46 सॉरी. पहिला प्रश्न आपला 46, 38, 30 and 22. बघा याचा क्रम आता इथे काय येणार आहे असं क्रम ओळखायचा आपल्याला. म्हणजे 46, 38, 30, 42, 22 त्याच्यानंतर येणारी संख्या कोणती म्हणजे क्रम ओळखणे कशामधली? संख्या मालिकामधली. तर 46 आणि 38 याच्यामध्ये आपण लक्षात घ्या. काय वाटते तुम्हाला? थोडंसं पहिले ऑब्झर्व करायचे, असे प्रश्न पहिले थोडे ऑब्झर्व करायचे, म्हणजे ऑब्झर्व केल्यानंतर आपलं डोकं चालवायचं. बघा लक्ष द्या. सगळ्यात पहिले 4 3 3 3 2 9 6 8 8 0 3 म्हणजे कुठं कशा प्रकारे डोकं चालतं आपल्याला एक लक्षात येणार. जनरल लॉजिक बघा, काही मुलांचं लॉजिक एकदम स्ट्रॉंग असतं, ते पटकन कॅप्चर करतात. काही मुलं थोड्या उशीर करतात, पण लक्ष द्या म्हणजे लॉजिक लावणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कशा प्रकारे लॉजिक लावू शकता? आता 46 आणि 38 मधला काय फरक वाटतो? फरक म्हणजे यांची जर वजाबाकी केली तर काय वाटतं? 46 मधून जर 38 केली किती येणार? 8. 38 मधून जर 30 आपण मायनस केली किती येणार? 8. ठीक आहे. 30 मधून 22 मायनस करणार किती येणार? 8. तसंच 22 मधून आपण किती मायनस करणार तर आपलं 8 उत्तर येणार. तर आता मला सांगा कोणतं येऊ शकतो? 15. ठीक आहे. 22 मधून जर आपण 15 मायनस केले तर 7च होतील. 14 मायनस केले तर किती होतील? 14. आता जर आपण 22 मधून 14 मायनस करा किती येणार? आपले 8. 6 आणि ते 2 7 8 म्हणजे इथं कोणती संख्या येणार? 14. ज्या दोघांची जर मायनस केली तर इथे 8 आन्सर यायला पाहिजे. बघा लक्षात. 46 मधून 38 गेले 8, 38 मधून 30 केले 8, 30 मधून 22 गेले 8 आणि 22 मधून 14 गेले 8. अशी तुम्हाला लॉजिक लावायला म्हणजे वजाबाकी दिली, प्लस दिलेली आहे, अंकांची अदलाबदल दिली आहे का हे तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे. त्याच्यासाठी वर्ग, वर्गमूळ, घनमूळ हे सुद्धा तुमची पाठ असणं खूप गरजेचे आहे. चला दुसरं 13, 17, 19 आणि 23 लगेच लक्षात आलं असेल तुम्हाला, एकदम पटकन डोक्यात आलं असेल की 13 पण आहे, 17 पण आहे, 19 आहे, 23 लगेच कोणत्या संख्या दिसतात? या मूळ संख्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या. 13, 13 नंतर लगेच येणारी 17, 17 नंतर लगेच येणारी 19, 19 नंतर लगेच येणारी 23 आणि 23 नंतर लगेच येणारी कोणती येणार? 29. म्हणजे ह्या काय आहे? मूळ संख्या आहे. ठीक आहे. चला पुढचं 10, 15, 30, 45. 10, 15, 30 आणि 45 आणि पुढचं काय? लक्ष द्या. 10 मध्ये इथं किती ऍड केले आपण? 5. इथं किती ऍड केले आपण? 15. इथं किती ऍड केले? 15. लक्ष द्या. काय केलंय म्हणजे पुढे काय ऍड करावं लागेल?
हे तुमच्या लक्षात आलं की 10 मध्ये आपण 5 ऍड केले तर 15 झाले, 15 मध्ये 15 ऍड केले तर 30 झाले, 30 मध्ये 15 ऍड केले तर 45. तर हा काय वाटतं तुम्हाला? 10चे आपण अर्धे ऍड केले, 10चे अर्धे केले, 10चे अर्धे किती आले? 5. आणि अर्धे म्हणजे हाफ, अर्धे म्हणजे हाफ, म्हणजे आता 10चे हाफ केले तर 5 येतात आणि 5 आपण ह्या 10 मध्ये ऍड केले तर किती झाले? 15 झाले. आता 15चा आपण अर्धे नाही केले, 15चे पूर्ण ऍड केले, 15चे पूर्ण ऍड केले म्हणजे 15चे 15 ऍड केले, तर 15 मधून 15 ऍड केले म्हणजे 15 जशीच्या तशी पूर्ण ऍड केले, तर 15 अधिक 15 30. आता 30चे परत अर्धे ऍड करा, 30चे अर्धे म्हणजे किती? 15. आता 30 मध्ये 15 ऍड करा म्हणजे किती झाले? 45. आता 45 मध्ये अर्धे न करता आता 45 मध्ये पूर्ण. बघा इथे आपण हाफ ऍड केले, इथं पूर्ण ऍड केले, इथं हाफ ऍड केले, इथं पूर्ण ऍड करू. ठीक आहे. तर आता 30 मध्ये आपण अर्धे ऍड केले तर झाले 45. आता 45 मध्ये पूर्ण 45 ऍड करू म्हणजे किती होतील? 90. हे आजचं उत्तर आलं 90. समजलं का? अर्धा हाफ, बघा अर्धा पूर्ण अर्धा पूर्ण. समजलं? ठीक आहे. चला पुढचं. ठीक आहे. 1, 8, 27, 64. 1, 8, 27, 64. हे पण तुमच्या लक्षात आलं असेल, लगेच डोक्यात आलं असेल की कोणतं गणित आहे? 1 आहे, 8 आहे, 27, 64. काय वाटतंय तुम्हाला? घनसंख्या काय आहे? घनसंख्या. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, मग 5 चा घन किती येणार? 125. 5 5 25 आणि 25 5 105. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 25. बघा बऱ्याच मुलांना पाठही असतील घन, पण वेळेवर डोकं चाललं नाही, काय करू काय करू काय करू, पण लगेच आपल्याला लक्षात काय येणार की नाही, इथं हे जे दिसतंय हे घनसंख्या आहे. ठीक आहे. चला पुढचं. 2/19, 6/15, 2/19, 6/15, 10/11 आणि 14/7. तर इथं काय लक्षात काय आलं? 2 मध्ये आपण 4 ऍड केले तर 6, 6 मध्ये 4 ऍड केले तर 10, 10 मध्ये 4 ऍड केले तर 14. म्हणजे बघा प्रत्येकामध्ये 4 ऍड करायचे. 2 मध्ये 4 करा ऍड म्हणजे प्लस करा, 6 झाले, 6 मध्ये 4 ऍड केले झाले 10, 10 मध्ये 4 ऍड केले झाले 14. आता 14 मध्ये 4 ऍड करा झाले किती? 18. म्हणजे इथे 18 आले. आता काय लक्षात येणार? आता इथं बघा 19, 15, 11, 17. 19 मधून 4 वजा केले झाले 15, 15 मधून 4 वजा केले 11, 11 मधून 4 वजा केले 7. आता 7 मधून जर 4 वजा केले तर येतील 3, म्हणजे 10/3. हे त्याचं उत्तर आलं. इथे सगळे आपण प्लस प्लस करत गेलो 4 4 आणि इथे काय करत गेलो? मायनस मायनस करत गेलो. ठीक आहे. चला पुढचं. 4, 8, 12, 20. 4, 8, 12, 20. पुढचे काय? लक्ष द्या. 4, 8, 8, 4, 12, 8. ठीक आहे. 4 दुने 8. पहिले आपण काय केलं? 4 दुने 8. इथं फरक घेतला नाही, पण हे 4 बघा, हे 4 इथे ऍड केले. ठीक आहे. म्हणजे 4 दुने 8 म्हणजे 2चे डबल केले तर 4. हे 4 इथे ऍड केले, 8 आणि 4 12. आता 4चे डबल केले म्हणजे 8 आणि 12 आणि 8 20. आता याचे डबल करा, 8चे डबल करा आणि ते इथे ऍड करा. 8चे डबल केले तर 16. नाही सॉरी, 8चे डबल नाही, सॉरी, याच्यामध्ये 4 4 ऍड केले आपण. काय केले? 4 मध्ये 4 ऍड केले, 8 8 मध्ये परत 4 ऍड केले म्हणजे 12. आता 20 मध्ये 12 ऍड केले तर किती होतील? 32. म्हणजे आपलं उत्तर किती येणार? 32. म्हणजे 4 4 4 4 4 4 आपण ऍड करत गेलो. चला 16, 23, 28, 38. 16, 23, 28, 38. 49, 62, 70. चला आता हे काय वाटतंय तुम्हाला? 16, 23, 28 याच्यामध्ये समसंख्या पण दिसते, विषम संख्या पण दिसते, आपल्याला मूळ संख्या पण दिसते. म्हणजे काय क्रम असेल आता बघू बरं आपण एक्झॅक्टली. आता 16 मध्ये जर आपण 7 मिळवले तर 23 होतात. 23 मध्ये 5 मिळवले तर 28 होतात.
28 मध्ये 10 मिळवले तर 38 मध्ये हा सुद्धा क्रम आपला समजत नाही आपल्या एक्झॅक्ट काय. मग काय केलं असेल आपण ते आता लक्ष द्या. 16 मध्ये पहिले आधी हा 1 मिळवा म्हणजे किती झाले 17. 17 मध्ये नंतर हा 6 मिळवा म्हणजे किती झाले 23. ठीक आहे. आता ह्या 23 मध्ये आधी 2 ऍड करा किती झाले 25. 25 मध्ये नंतर हे 3 ऍड करा किती झाले 28. हा 28 आला. 28 मध्ये पहिले 2 ऍड करा किती झाले 30. 30 मध्ये नंतर हे ऍड करा झाले 38 आली उत्तर. 38 मध्ये आधी 3 ऍड करा. ह्या 38 मध्ये आधी 3 ऍड करा म्हणजे झाले 41. 41 मध्ये नंतर 8 ऍड करा झाले 49 झाले. 49 मध्ये आधी 4 ऍड करा किती झाले 53. 53 मध्ये 9 ऍड करा झाले 62 हे आले 62. 62 मध्ये आता आपण 6 ऍड करा 68. 68 मध्ये 2 ऍड करा झाले 70. आता 70 मध्ये 7 ऍड करा झाले 77. 77 मध्ये 0 ऍड केला तर 77 म्हणजे उत्तर किती येणार आपलं 77. आहे का 77? हो, 1 नंबरचं उत्तर आहे 77. ठीक आहे. चला पुढे 10, 12, 15, 20. 10, 12, 15, 20. ठीक आहे. 10, 12, 15, 20. 10 मध्ये आपण किती ऍड केले 2 झाले 12. 12 मध्ये किती ऍड केले 3 आणि 15 मध्ये किती ऍड केले 5. त्याच्यावरून काय वाटते तुम्हाला काय लक्षात येते 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. 2 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या 3 आहे. 3 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या 5 आहे. 5 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या किती राहणार 7. लक्ष द्या म्हणजे मूळ संख्या याच्यात ऍड केलेल्या दिसत आहे. 10 मध्ये 2 ऍड केले 12. 12 मध्ये 3 ऍड केले 15. 15 मध्ये 5 ऍड केले 20. 20 मध्ये 7 ऍड केला 27. आहे का उत्तर 27 मध्ये? हो आहे. चला 9. 144, 128, 112, 96. 144, 128, 112 आणि 96. हे जर तुम्हाला टेबल पाठ असेल तर तुमच्या लगेच लक्षात येणार की हा कोणत्या तरी अंकाचा टेबल आहे कोणत्या तरी संख्येचा टेबल आहे. लगेच लक्षात येणार 144, 128, 112, 96. तर मला तरी असं वाटतं हा नक्की 16चा टेबल आहे. 16च्या टेबलमध्ये 96 पण आहे 112 पण आहे 128 पण आहे 144 आहे. पण क्वेश्चन मार्क इथे हे 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 आता 16 9 144 ठीक 16 8 128 16 7 112 16 सकळ 96 म्हणजे 16 पैकी किती येणार मग मला टेबल 16 16 16 32 16 43 16 16 16 5 80 म्हणजे इथं किती येणार 80. ठीक आहे. चला पुढचं 83 74 65 56. 83 74 65 56. तर पुढे काय 83 74 65 56. तर पुढे काय काय वाटते तुम्हाला काय केलं असेल इथे 83 काहीतरी आपण इथं कमी कमी होतील. 8 नंतर बघा 8 नंतर एक अंक कमी केला 7 झाले. 7 नंतर एक कमी केला 6 आले. 6 नंतर एक अंक कमी केला 5 आले. 5 नंतर एक कमी केला तर किती ना 4. तसं 3 मध्ये एक वाढवले 4. 4 मध्ये एक वाढवले 5. 5 मध्ये एक अंक वाढवला 6. 6 मध्ये एक अंक वाढवले तर 7. म्हणजे इथे किती येणार 47. समजलं. चला पुढचं 10 17 26 27. 10 17 27 26 37. 10 17 26 37. क्वेश्चन मार्क तर काय 10 17 26 37 बघा 10 मध्ये 7 ऍड केले 17 मध्ये 9 ऍड केले 26 मध्ये 11 ऍड केले. ठीक आहे. आता लक्ष द्या काय वाटतं तुम्हाला 7 नंतर 9 म्हणजे मूळ संख्या जर ऍड केल्या म्हणजे ही पहिली 7 त्याच्यानंतर 9 9 नंतर 11
आता 11 नंतर येणारी मूळ संख्या कोणती? विषम संख्या, मूळ नाही विषम संख्या. 10 मध्ये आपण 7 ऍड केले तर 7. 7 नंतर येणारी विषम संख्या 9. 17 मध्ये 9 ऍड केले. ठीक आहे. आणि विषम संख्या समसंख्या 1च्या क्रमाने येतात ना, 2च्या क्रमाने. त्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. 9 नंतर येणारी विषम संख्या 11. 11 नंतर कोणती येणार? 13. जर आपण 37 मध्ये 13 ऍड केले, बघू बरं किती येतात. 7 आणि 3 9, 3 आणि 1 4 म्हणजे 49. पण 49 उत्तरातच नाही, मग काय करायचं? चला लक्ष. तर आपण दुसरी ट्रिक बघू. आता बघा, 10, 16, 26 काय वाटते तुम्हाला यांना बघून? एक कोणाच्या तरी वर्गाच्या अति जवळच्या संख्या. बघा, 3चा वर्ग 9, 9 मध्ये 1 ऍड केले झाले 10. 4चा वर्ग 16, 16 मध्ये 1 ऍड केले 17. 5चा वर्ग 25, 25 मध्ये 1 ऍड केले 26. 6चा वर्ग 36, 36 मध्ये 1 ऍड केले 37. इथे काय ना 7चा वर्ग अधिक 7 7 49, 49 आणि 1 50. उत्तर येणार 50. आहे का 50 ऑप्शन मध्ये? हो आहे. चला समजलं. म्हणजे 9चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग अधिक 1, 5चा वर्ग अधिक 1, 6चा वर्ग अधिक 1, 7चा वर्ग अधिक 1. चला 50 उत्तर आलं. चला पुढचं. 33, 63, 57, 87. 33, 63, 57, 87. ठीक आहे. 33, 63, 57, 87. आता 33, 63. 33 आणि त्याच्यात 30चा फरक आहे. जर वजाबाकी केली तर प्लस, तर म्हणजे सॉरी प्लस केली तर 30 ऍड करावं लागतं, ते 63 होतात. याच्यामध्ये मायनस, म्हणजे याची लिंक काही लागत नाही. 3 3 6 नाही, इथं पण कळत नाही. सगळ्या विषम संख्या आहे ते आहे. 33 होता. मग बघा 3 अधिक 3 6, 6 अधिक 3 9, 5 अधिक 7 12 आणि 7 आणि 8 15. ठीक आहे. कोणाचा टेबल वाटतंय हा? 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 13 5 15, 3 6 18. म्हणजे असे 2 अंक पाहिजे की त्यांची बेरीज 18 आली पाहिजे. लक्ष द्या. जसं ह्या दोघांची बेरीज 6 आली, ह्या दोघा अंकाची बेरीज 9 आली, ह्या 2 अंकाची बेरीज 12 आली, ह्या 2 अंकाची बेरीज 15 आली. तसे असे कोणते 2 अंक आहे की त्यांची बेरीज 18 आली पाहिजे? तर ते बघू. आता कोणाची बेरीज 18 येते? लक्ष द्या. 9 9 18 99. इथं काय ना 99. 9 अधिक 9 18. कोणता अंक येणार तिथे? संख्या कोणती येणार? 99. 99 18. चला पुढचं. 3 4 6 10. पुढे काय? 3 4 6 10. 3 मध्ये 1 ऍड केले 4, 4 मध्ये 2 ऍड केले 6, 6 मध्ये 4 ऍड केले 10. आता बघा काय केलं असेल आपण. बघा 3 मध्ये 1 ऍड केले म्हणजे 4. आता 1 चे डबल केले म्हणजे 1 चा दुप्पट केली तर 2 येतात. मग 4 मध्ये 2 ऍड केले 6, तर 2 चे दुप्पट केले 4 म्हणजे 6 मध्ये 4 ऍड केले 10. आता 4 चे दुप्पट करा म्हणजे 8, म्हणजे 10 मध्ये 8 ऍड केले तर किती होतील? 18. समजलं. आपलं उत्तर येणार 18. आहे का ऑप्शन मध्ये? 18 आहे. 4 नंबर. ठीक आहे. चला पुढचं. 6 12 20 30. 6 12 20 30. 6 12 20 30. सराव करा याचा जास्तीत जास्त. साइन 2 12, साइन 3 नाही, कुठंच काही नाही. म्हणजे मग काय ना, समजा 2चा वर्ग 4, 4 अधिक 2 6. मग आता 2चा वर्ग झाला, आता 3चा वर्ग. 3चा वर्ग 3 3 9. आता 2 ऍड केले तिथे आपण 3 ऍड करू. 2चा वर्ग 4, 4 मध्ये 2 ऍड केले तर 6. 3चा वर्ग 9, 9 मध्ये 3 ऍड केले तर 12. आता 4चा वर्ग 16 आणि 3 नंतर येणारा अंक 4. 16 आणि 4 20. 5चा वर्ग 25, 4 नंतर येणारा अंक 5 म्हणजे 5 25, 25 आणि 5 30. मग आता काय? 6चा वर्ग 36, 36 मध्ये 6 ऍड केले तर 42. लक्षात ठेवा. पुढचं कसं आहे बघा. 2चा वर्ग 4, 4 मध्ये 2 ऍड केले 6. 3चा वर्ग 9, 9 मध्ये 3 ऍड केले 12.
4चा वर्ग 16, 16 मध्ये 4 ऍड केले 20, 5चा वर्ग 25, 25 मध्ये 5 ऍड केले 30, 6चा वर्ग 36, 36 मध्ये पुढचा अंक म्हणजे 6 ऍड केले तर 42. म्हणजे आपलं उत्तर आलं 42 म्हणजे 42. चला 15. 6, 12, 36, 144. 6, 12, 36, 144. पुढचं काय? 6, 12, 36, 144. 6 1 6, साइन दुने 12, साइन दुने 12, बारीक बाय बाजूचे 12 36. म्हणजे इथं 2च आहे, इथं 3 ना, 3 गुणलं, 6 ने 2 ला गुणलं म्हणजे बघा साइन दुने 12, 12 ला 3 ने गुणलं म्हणजे 12 36. आता 36 ला 4 ने गुणायचं म्हणजे किती होतं? 36 चौक 144. 144 ला 5 ने गुणायचं, 5 5 चौक 20, हातचे आले 2, 5 चौक 20, 20 2 22, 4 5 20, 20 चे 0, चले 2, 4 5 20, 20 22, 22 2, हात चला 1, 2, 5 1 5 2, 7, 720. आपलं उत्तर काय आलं? 720. काय केलं आपण? 6 ला 2 ने गुणाला म्हणजे साइन दुने 12, 12 ला 3 ने गुणलं म्हणजे 12 36, 36 ला 4 ने गुणलं म्हणजे 144, 144 ला 5 ने गुणलं म्हणजे झाले 720. उत्तर आलं आपलं 720. 16 बने 13 17 25 32. 13 17 25 32. पुढचं काय? 13 17 25 32. पुढचं काय? 17वा गणित चालेल आता. हा 13 17 25 32. 17वा गणित. हा लक्ष द्या. 13 17 25 32. काय वाटते? आता बघा 13 मध्ये आपण एक 3 ऍड केले. सॉरी 13 हे जे 13 अंक आहे याच्यामध्ये हा एक ऍड करा आणि 3 ऍड करा. बघा म्हणजे 13 मध्ये एक ऍड केलं 14, 14 मध्ये 3 ऍड केले 17. आला. आता या 17 मध्ये एक ऍड केले 18, 18 मध्ये 7 ऍड करा झाले 25, 25 मध्ये 2 ऍड करा 27, 27 मध्ये 5 ऍड करा झाले 32, 32 मध्ये 3 ऍड करा झाले 35, 35 मध्ये 2 ऍड करा झाले 37. ठीक आहे. 13 मध्ये एक ऍड करा 13 मध्ये एक ऍड करा 14, 14 मध्ये 3 ऍड केले झाले 17, 17 मध्ये हा एक ऍड करा 18, 18 मध्ये 7 ऍड करा झाले 25, 25 मध्ये 2 ऍड करा 27, 27 मध्ये 5 ऍड करा झाले 32, 32 मध्ये 3 ऍड करा झाले 35, 35 मध्ये 2 ऍड करा झाले 37. ठीक आहे. क्रम ओळखणे आपल्या लक्षात आलं असेल. चला पुढचं 8 27 64 125. 8 27 64 125 लगेच लक्षात येणार आपलं. हे सगळे घन संख्या आहे. 8 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, 5 चा घन. इथं कोणाचा घन आहे ना? 6 चा घन. बघा लक्ष द्या. 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125. तर 6 चा घन किती येणार? 6 7 36 आणि 36 सक. लक्ष द्या. 36 सक किती येणार? 216. 6 चा घन 216. लक्ष द्या. 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 25 आणि 6 चा घन 216. त्याच्यानंतर 3/9 5/25, 3/9 5/25, 7/49, 9/81. लक्ष द्या. तर काय वाटतं तुम्हाला? खाली सगळ्यात पहिले एक लक्षात, पुढचे काय? थोडं ऑब्झर्व करा. याला ऑब्झर्व करा. काय वाटतं तुम्हाला? 9 हा 3 चा वर्ग वाटतोय. त्याच्यानंतर 4 सुटला, नंतर 5, 5 चा वर्ग 25 वाटतोय. 6 सुटले, नंतर 7, 7 चा वर्ग 49.
8 सुटले 9चा वर्ग किती येणार 81. 10 सुटले 11चा वर्ग किती येणार 121. ठीक आहे, हा झाला म्हणजे खालचं आपण छेद काढलं. आता अंश बघू. 3 मध्ये 2 ऍड केले 5, 5 मध्ये 2 ऍड केले 7, 7 मध्ये 2 ऍड केले 9 आणि 9 मध्ये 2 ऍड केले 11. किंवा बघा लक्ष द्या, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, तर 11चा वर्ग 121. समजलं? त्याच्यानंतर बघा पुढे 30, 59, 88, 117. 30, 59, 88, 117. 30, 59, 88, 117. 30 मध्ये किती ऍड केले तर 59 होतील? बरं, आपण 59 मधून पहिले 30 वजा करू म्हणजे लक्षात येईल. 29 म्हणजे 30 मध्ये आपण 29 ऍड केले तर 59 झाले. बरोबर, आता 59 आणि 88 ची वजाबाकी करू बरं. 9 2 29. अरे म्हणजे बघा इथं पण 29 ऍड केले, या दोघांची वजाबाकी केली तर इथे 29 होत आहे. ह्या दोघांची वजाबाकी केली तर 29 होत आहे. म्हणजे ह्या दोघांनी म्हणजे 30 मध्ये 29 ऍड केले तर 59, 59 मध्ये 29 ऍड केले तर 88, 88 मध्ये 29 ऍड केले तर 117. तसं 117 मध्ये 29 ऍड करू. 9 आणि 7 16, हातचाला 1, 3 आणि 1 4, 146. उत्तर आलं 146. त्याच्यानंतर 20वा बघा. Vx रोमन संख्या बघा. Vx XVI, त्यानंतर डबल एक्स, त्याच्यानंतर ट्रिपल एक्स, त्याच्यानंतर काय आहे आय. तर पुढचं काय लक्षात द्या. व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, हे किती झाले 16. 10 आणि 6 16, 20 आणि 3 23, 30 आणि 1 31. तर पुढची संख्या काय बघा लक्ष द्या. 5 मध्ये 5 ऍड केले 10 झाले. 10 मध्ये 5चा पुढचा एक अंक म्हणजे 6 ऍड केले. 6 मध्ये 7 ऍड केले 23. 23 मध्ये 8 ऍड केले तर 31. 31 मध्ये 9 ऍड केले तर 40. ठीक आहे, म्हणजे 40 ही संख्या आली पाहिजे. तर 40 कशी लिहिणार? हा 50 आणि 50 मधून 10 वजा केले तर 40. म्हणजे इथे लक्ष द्या काय संबंध येतं बघा. 5 मध्ये 5 ऍड केले 10, 5 10 मध्ये पुढचा अंक ऍड केला 6 म्हणजे 16, 16 मध्ये 7 ऍड केले 23, 23 मध्ये 8 ऍड केले 31, 31 मध्ये 9 ऍड केले तर 40. म्हणजे हा जो रोमन अंक आहे तो 40 हा आला पाहिजे. म्हणजे हा 50, 50 मधून 10 कमी केले म्हणजे 40. म्हणजे XL कोणतं XL. चला 21 गणित करूया. 6 13 27 55. 6 13 27 55. पुढचे काय लक्ष द्या. 6 13 27 55. बघा 6 दुने 12, 12 मध्ये 1 ऍड केले झाले 13. 6 ला 2 ने गुणेला म्हणजे 6 दुने 12 आणि 12 मध्ये 1 ऍड केले झाले 13. ठीक आहे, 13 दुने 26, 26 मध्ये 1 ऍड केले 27, 27 दुने 54, 54 मध्ये 1 ऍड केले 55, 55 दुने 55 दुने 100, बरोबर आहे ना. हा 55 दुने 110 आणि त्याच्यात 1 ऍड केले 111. ठीक आहे, उत्तर येणार 111. 3 नंबरचं. 6 दुने 12, 12 मध्ये 1 ऍड केले 13, 13 दुने 26, 26 मध्ये 1 ऍड केले 27, 27 दुने 54, 54 मध्ये 1 ऍड केले 55, 55 दुने 110, 110 मध्ये 1 ऍड केले 111. 0 7 26 63. बघा
हम्म. लगेच लक्षात आलं असेल तुमच्या, कारण खूप सोपं आहे, एकदम सोपं आहे बघा. 7, 26, 63. तर हा 7चा टेबल तर नाही, इथे 0 इथे. तर मला असं वाटतंय, लक्ष द्या, 7 याच्या पुढचा एक अंक जो 8 येतो तो घन संख्या आहे. 26च्या पुढचा जो एक अंक म्हणजे 27, ती सुद्धा घन संख्या आहे. 64च्या पुढची जी 63च्या पुढची 64, ती सुद्धा घन संख्या आहे. म्हणजे शून्य पण ही नक्की काय असं, घन संख्या म्हणजे कशी, आता लक्ष द्या. 1चा घन 1 आणि त्याच्यातून वजा 1 केले असतील म्हणजे ते काय झालं, 1 आणि 1 0. हे काय झाले असेल, 2चा घन 8, 8 मधून 1 वजा केले असतील तर 7. 3चा घन 27, 27 मधून 1 वजा केले असतील तर 26. 4चा घन 64, 64 मधून 1 वजा केले असेल 63. मग आता 5चा घन किती आहे ना, 125. आणि 125 मधून वजा 1 करणार म्हणजे किती ना, 124. चला पुढचं. चला 15, 19, 35, 71, 135. 15, 19, 35, 71, 135. पुढचे काय, लक्ष द्या. पंधरा 19 याच्यामध्ये फरक कितीचा आहे, 4चा. 19 आणि 35, 38, 16चा. ठीक आहे, 4 4 चौक 16. 35, 35 दोन 70 म्हणजे इथे 36. ठीक आहे. 71, 140 म्हणजे इथं कितीचा, 49चा फरक. ठीक आहे, म्हणजे वर्ग संख्या दिसते यामध्ये बघा. 2चा वर्ग, 4चा वर्ग, एक एक सांगा. 2चा वर्ग 4, 3चा 16, 4चा वर्ग 16, 5चा 16, 6चा वर्ग 36, 8चा 16, 9चा वर्ग 6 6 7 7 49. बरोबर आहे ना, म्हणजे इथे वर्ग संख्या दिली, म्हणजे इथं किती आहे ना, 7 7 49, म्हणजे इथं 7चा वर्ग, म्हणजे याच्यामध्ये 2 2 ऍड केले ना, जुने. बरोबर आहे ना. ह्या दोघांमध्ये 4चा फरक आहे. ठीक आहे, इथे काय आहे ना, 8चा वर्ग, 8चा वर्ग 8 8 64, म्हणजे 135 मध्ये 64 जर ऍड केले तर 6 5 4 9, 6 3 9 आणि 199 आहे का, 199. कशामध्ये, 135 नाही, सॉरी 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 सॉरी, बघा. 15, 19 काय, 15, 19, 35, 71 आणि 135 आणि पुढचे काय असं झालं ते. ठीक आहे, तर 15 म्हणजे 15 आणि 19 याच्यामध्ये फरक आहे 4चा, याच्यामध्ये फरक आहे 16चा, याच्यामध्ये फरक आहे 36चा, याच्यामध्ये फरक आहे 49चा. ठीक आहे, नाही 64, 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग, 8 8 64. बरं, याच्या 71 मध्ये 64 ऍड केली. ठीक आहे, हे झाले 135. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथे बघा 2 2चा फरक आहे. 2चा वर्ग, 3 16, 4चा वर्ग, 5 16, 6चा वर्ग, 7 16, 8. आता 10चा वर्ग म्हणजे 100, म्हणजे 135 मध्ये 100 ऍड केले तर किती होतील, 235. 10चा वर्ग म्हणजे 100, याच्यात 135 मध्ये किती ऍड करायचे, 100 म्हणजे 235. 4 नंबरचा ऑप्शन. ठीक आहे, आता 24 बघा. 58, 87, 110, 129. 58, 87, 110, 129.
58, 87, 110, 129. तर पुढचे काय? ठीक आहे. आता 58 मध्ये किती ऍड केले? तर 87. 87 मध्ये किती ऍड केले? तर 58 आणि 87 ची पहिली वजाबाकी करू. 9, 29. ठीक आहे. आता 110, 87 मध्ये किती ऍड केले? तर 110 मधून 87 वजा करू. तेवीस. म्हणजे हे मला दिसतंय मूळ संख्या याच्यात ऍड केली. 29, 29 च्या आधीची, 23, 23 च्या आधीची 19. बरोबर आहे. 10 मध्ये 19 ऍड केली. आता 19 च्या आधीची मूळ संख्या किती येणार? 17. म्हणजे 129 मध्ये 17 ऍड केले तर किती येतात? 9, 7, 16, हातचाला 1, 3 आणि 4, 146. इथं उत्तर येणार 146. ठीक आहे. चला 25. 32, 38, 62, 74. 32, 38, 62, 74. 32, 38, 62, 74 पुढचे काय? 32, 38, 62, 74. ठीक आहे. आता काय केलं आपण? बत्तीस, 38, 62, 74. ठीक आहे. आता जर आपण त्या दोघांचं इथे किती ऍड केले आपण? 32 मध्ये 6 ऍड केले. 38 मध्ये किती ऍड केले? तर 62 आले. आता 62 ठीक आहे. चोवीस ऍड केले. म्हणजे याच्यात काय लक्ष बघा, हे दोघांचा गुणाकार आपण याच्यात ऍड केला. बघा 3 दुने 6, 32 मध्ये 6 ऍड केले म्हणजे 38 झाले. 8 त्रिक 24, 24 आपण 38 मध्ये 24 ऍड केले म्हणजे 62 झाले. आता या दोघांचा गुणाकार 6 दुने 12, 62 मध्ये 12 ऍड करा, किती होतात? 4 आणि 7, 74. बरोबर. आता या 74चा दोघांचा गुणाकार करा अंकांचा. 7 चौक 28, 7 चौक 28 म्हणजे 74 मध्ये 28 ऍड करा. 8 4 12, हातचाला 1, 7 आणि 3 10 म्हणजे 102. समजला? या दोन अंकांचा गुणाकार आपण या संख्यामध्ये ऍड केला. परत या दोन अंकांचा गुणाकार या संख्येमध्ये ऍड केला, पुढची संख्या आली. परत या दोन संख्यांचा गुणाकार आपण या संख्यामध्ये ऍड केला म्हणजे पुढची संख्या आली. परत या दोन संख्यांचा गुणाकार आपण या संख्येमध्ये ऍड केला म्हणजे पुढची संख्या आली, म्हणजे ती आली 102. ठीक आहे. 6, 30, 20, 100, 26. 6, 30, 20 आणि डायरेक्ट 100. 6, 30, 20, 100. काय वाटतं? जनरल ऑब्झर्वेशन करायच्यावर काय वाटतं? 6 पंचे 30 म्हणजे 6 आपण 5 ने जर मल्टिप्लाय केला तर 6 पंचे 30 आणि 30 मधून आपण जर 10 वजा केले, बघ कशावरून लक्षात आलं? बघा इथे 6 पंचे 30 होत आहे, इथे 20 पंचे 100 होतं. हा 6 पंचे 30 आणि 20 पंचे 100 म्हणजे 5चा काहीतरी याच्यामध्ये आहे. 6 पंचे 30 म्हणजे हा आला. हे 30 मधून जर 10 वजा केले तर 20 येतात. 20 5 100, मग परत 100 मधून 10 वजा केला म्हणजे किती येणार? 90. म्हणजे उत्तर काय येणार आपलं? 90. आता 27 गेले. 25, 49, 81, 100. 25, 49, 81, 121 पुढचे काय? बघा 25 हा 5चा वर्ग आहे. 7 7 49, 9 9 81, 11 11 121 म्हणजे काय? आपण एक एक अंक सोडलेले आहे. बघा 5 नंतर 6 सोडले, 7 नंतर 8 सोडले, 9 नंतर 10 सोडले, 11 नंतर 12 सोडून 13चा वर्ग. 13चा वर्ग 169 म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 169.
5 3 9 4 17, 5 3 9 4 17, 6 33. पुढचे काय? कोणत्या नंबरचं आहे आपलं? 28. पाच 4 9 9 आणि 8 4 चे डबल केले 8 9 16. हा बरोबर आहे बघा, इथे डबल आपण ऍड केले. बघा 5 मध्ये 4 ऍड केले तर 9, 9 मध्ये 4 चे डबल ऍड केले म्हणजे 8 ऍड केले तर 17, 17 मध्ये 8 चे डबल ऍड केले म्हणजे 16, तर 33. आता 33 मध्ये 16 चे ऍड केले, पण आपल्याला तो अंक नाही घ्यायचा, आपल्याला हा अंक काढायचा आहे. म्हणजे 3 मध्ये 1 ऍड केला तर 4, 4 मध्ये या 1 चे डबल केले म्हणजे 6. आता 6 मध्ये ह्या 2 चे डबल करा म्हणजे 4 मध्ये इथे ना 10. कोणता नंबर आहे? 10. म्हणजे 28 चा 4 नंबर. कसं बघा, 3 मध्ये 1 ऍड केले 4, 4 मध्ये 1 चे डबल केले म्हणजे 2, म्हणजे 4 मध्ये 2 ऍड केले 6, 6 मध्ये ह्या 2 चे डबल करा म्हणजे 4 म्हणजे 10. तसं हे 5 आणि 4 9 आणि हे डबल डबल जसे केले तो सिम्बॉल इथे आपण अप्लाय केला. जसे 4 चे डबल 8, 8 चे डबल 16, तसे 1 चे डबल 2, 2 चे डबल 4. तो आपण लॉ अप्लाय केला इथे बघा, लक्षात. त्याच्यानंतर 240 240 120, 240 240 120 40 आणि 10. आणि पुढचं काय लक्ष द्या. 10 चौक 40, 40 त्रिक 120, 120 दुने 240, 240 एक 240, म्हणजे इथं काय आहे ना 5. बघा म्हणजे किती पंचे 10 होणार बघा. जसं 10 चौक 40, 4 त्रिक 120, 120 दुने 240, 240 एक 240, म्हणजे किती दुने 10 होणार, तब्बे पंच 10, म्हणजे इथे 2 येणार 2. 13 39 65 91. तेरा 39 65 91. बघा 13च टेबल दिसतोय ना आम्हाला. बघा 13 39 65 91, 13 एक 13, 13 एक 13, 13 त्रिक 104, 13 चौकाटे 4, 13 पाची 65, 13 सकाटे 13 साते 91, 13 8 197, 117, 13 9 117. लक्ष द्या. 13 एक 13, 13 त्रिक 49, 13 4 16, 13 पाची 65, 13 सकाटे 13 साते 91, 13 8 104, 13 9 117. ठीक आहे, म्हणजे इथं किती आहे ना 117. तेरा वजा 11, 13 वजा 11 म्हणजे हे पॅटर्न आहे. त्याच्यानंतर 31 29 ही एक कॉलम आहे. 61 59. काय लक्षात येते तुम्हाला? 13 11 31 29 61 59 जोडमूड संख्या या. जोड बघा 11 13 13 11 जोडमूड आहे. 31 29 जोडमूड आहे. तुम्हाला सांगितलं 2 मूळ संख्या मधला फरक 1 असतो. ज्या 2 मूळ संख्या मधला फरक 1 असतो ती जोडमूळ संख्या आहे. बघा 29 नंतर 30 सुटला 31 आहे. 61 61. तर पुढची जोडमूळ संख्या त्याच्यातून शोधा कोणती. 21 21 ही मूळ नाहीये. 35 33 35 33 पण मूळ नाही. 73 71
73, 71 ही जोडमूळ संख्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 91, 78, 65, 55 लगेच लक्षात आले असेल तुम्हाला. 91, 78, 65, 55 या सगळ्या काय वाटते तुम्हाला? त्रिकोणी संख्या. काय आहे? त्रिकोणी संख्या. मग 55च्या आधीची त्रिकोणी संख्या किती येणार? 45. किती येणार? 45. 91, 78, 65, 55 आणि त्याच्यानंतर 45 सगळ्या त्रिकोणी संख्या. स्कॉलरशिपचा क्रम ओळखणे संख्या मालिका हा टॉपिक आपण पूर्णपणे आपण घेतलेला आहे. 3-4 गणित आले. त्या 3-4 गणिताची तुम्ही घरी चांगल्या प्रकारे सराव करा. क्रम ओळखणे त्याच्यातला आहे संख्या मालिका आणि हा आपण जवळपास किती उदाहरण आहे? 35 उदाहरण आहे. त्यापैकी आपण जवळपास 31 उदाहरणं आपण 32 उदाहरणं घेतलेली आहे. 33, 34 आणि 35 उदाहरणं बाकी आहे. त्याचा तुम्ही घरी सराव करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आकृत्यांच्या मालिका पुढची आकृती कोणती येणार त्याचा व्हिडिओ मी नक्की टाकेल. आणि सर्वांनी जर माझा चॅनल आवडला असेल, माझे व्हिडिओ आवडले असेल तर मला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.